वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि TV9 मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थ्यांसाठी माझी वसुंधरा पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती स्पर्धा 2023चं आयोजन करण्यात आलं होतं। यामागे एकच हेतू आहे की येणाऱ्या पिढीला पर्यावरणाचं महत्त्व कळावं, मानवी जीवनात निसर्गाचं महत्त्व आणि उपयुक्तता यांचं महत्त्व प्रत्येकाला पटावं, या उद्देशानं ही स्पर्धा घेण्यात आली होती। ही स्पर्धा 2 गटात घेण्यात आली होती। पहिला गट इयत्ता 4थी ते 6वी आणि दुसरा गट 7वी ते 9वी असा होता। या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि आज या स्पर्धेत सहभागी होऊन विजयी झालेल्या स्पर्धकांचा आपण गौरव करत आहोत आणि यासाठी आपल्या सोबत काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण दराडे सर, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी श्री संजय भुसकुटे सर हे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत। TV9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत सर, बिझनेस हेड भूषण खोत सर आणि TV9 मराठीच्या निखिला म्हात्रे मॅडम यांना या ठिकाणी आपण उपस्थित आहेत। मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत सरांना मी विनंती करेन की त्यांनी श्री प्रवीण दराडे सर यांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन। यानंतर बिझनेस हेड भूषण खोत सर यांना मी विनंती करेन डॉक्टर अविनाश ढाकणे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं। यानंतर निखिला म्हात्रे मॅडम श्री संजय भुसकुटे सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील। धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। आणि आता श्री संजय भुसकुटे सर यांना मी विनंती करतो की यापुढील कार्यक्रमाची त्यांनी धुरा सांभाळावी सर। धन्यवाद। एक नेहमी असं आपण ऐकत आलोय खूप पूर्वीपासून की ज्ञानियाचा तुकियाचा तोच माझा वंश आहे, अजूनही रक्ताचा माझ्या ईश्वराचा अंश आहे, असं का बरं म्हटलं असेल एका विभूतीने? कारण मुळामध्ये मानवी शरीरामध्ये असणारं देवपण हे आपल्या वागण्यामधून सिद्ध करायचं असेल तर आपलं वागणंही पर्यावरणपूरक पाहिजे, जीवनशैली पर्यावरणपूरक पाहिजे आणि त्याकरता विशेषतः पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि TV9 मराठी यांच्या माध्यमातून गेले काही वर्ष आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकरता चांगले प्रयत्न करतोय। आता हे प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेऊन केले जात आहेत आणि त्याच्यासाठी आजच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी ज्यांच्या खूप साऱ्या असणाऱ्या पाठबळामुळे ही स्पर्धा यशस्वी होते असे पर्यावरण वातावरण बदल विभागाचे माननीय प्रधान सचिव प्रवीण दराडे सर यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी। त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव जे देखील अतिशय उत्साही असतात डॉक्टर अविनाश ढाकणे सर, त्यांचंही मनापासून स्वागत। आणि ज्यांचा हातात हात घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा ज्यांचा हातात घेतल्यानंतर ज्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आता खूप मोठं वायुमंडळ मिळालंय असे साक्षेपी संपादक आणि वेगळ्या विश्वातील संपादक माननीय उमेश कुमावतजी, ज्यांचा या इको फ्रेंडली गणपतीशी फार अनेक वर्षापासूनचा त्या ठिकाणी संबंध होता। याच वाहिनीची जेव्हा हिंदी आवृत्ती होती तेव्हा यावर विशेष कार्यक्रम लावणाऱ्या आपल्या सर्वांच्या आवडत्या निखिला म्हात्रेजी आणि त्याचबरोबर भूषण खोतजी, त्यांचे सर्व सहकारी। मी खरं तर आज आपण सगळेच भाग्यवान आहोत की ज्या शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण पारितोषिक प्रदान करणार आहोत ही पुढची सशक्त भारताची असणारी सामर्थ्यशाली आणि पर्यावरण विषयक जागृत असणारी पिढी आहे। त्यामुळे या पिढीचं आपण अभिनंदन करण्यासाठी एकत्र आलोय। तत्पूर्वी मी या निमित्तानं आज प्रथमतः विनंती करतो की उमेश कुमावत यांना विनंती करतो या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं की तुमचं खूप मोठं सहकार्य TV9च्या माध्यमातून आपण घराघरातल्या शालेय विद्यार्थी पोहोचतोय आणि शाळेतले विद्यार्थी यावर्षी आत्तापासून तयारीला लागलेत। काय वाटतं या स्पर्धेबद्दल बोलताना? कारण हे पॉझिटिव्ह बातम्यांचं क्षेत्र आहे म्हणून। बातम्या निगेटिव्ह असतात पण हे खूप पॉझिटिव्ह आहे। मला याचा आनंद आहे की गेले 3-4 वर्ष आपण हा पुरस्कार मी असताना देतोय तर मी बघितलं की दरवर्षी ना जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या वाढत चालली आहे आणि माझ्यासाठी मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे की जेवढ्या विद्यार्थ्यांमध्ये ही जागरूकता निर्माण होईल पर्यावरणविषयक आणि ते खूप गरजेचं आहे आणि हा वाढता सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। जी धन्यवाद उमेशजी। त्याचबरोबर आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अविनाश ढाकणे सर। ढाकणे सर, आपण स्वतः फिल्म सिटीचे MD आहात, म्हणजे साहित्य आणि कला संस्कृतीशी जवळचं नातं आहे आणि आता प्रदूषण मुक्तीची त्याला साथ आहे। काय आपल्या शुभेच्छातनं आपल्याला सांगता येईल? सर्वांनीच आपली जीवनशैली जी आहे ती पर्यावरणपूरक अशी जपली पाहिजे। आपल्याला कल्पना आहे की माननीय पंतप्रधान महोदयांनी एक लाईफ मिशन सुरू केलं, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट। याच्यात जे काही घटक दिलेत
हे सर्व आपल्या आयुष्याशी संबंधित आहेत. ते खानपानाचे असोत, आपल्या डेली जे रुटीन असतं त्याच्याबद्दलचे असोत. तर आपण या ठिकाणी ज्या मुलांवर संस्कार घडवायचे आहेत आणि जो भारताचा पुढचा नागरिक आहे, ज्याच्याकडून देशातल्या सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत, अशाच माणसांना जर चांगले संस्कार आज देऊ शकलो तर निश्चितपणे येणारा भविष्यकाळ जो आहे तो उज्ज्वल असेल. यासाठी TV9ने जे काही आम्हाला सहकार्य केले या उपक्रमासाठी आणि नेहमीच करत आलं, जसं आपण म्हटलं पॉझिटिव्हच असलं पाहिजे आपण सर्वांनीच, आणि निश्चितपणे पॉझिटिव्ह गोष्टींचा इम्पॅक्टही पॉझिटिव्ह होईल. आपण आम्हाला आज सहकार्य केलं आणि जे स्पर्धक आहेत ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला, याच्या पुढच्या काळात हा आणखी वाढत जाईल आणि निश्चितपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव असेल किंवा इतर उत्सव या व्यतिरिक्त आपल्याला यापुढे आणखी बेटर कुठल्या गोष्टींसाठी काम करता येईल यासाठी निश्चितपणे आपण एकत्र काम करूया. यश आपल्याला मिळेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर खरं तर संपूर्ण राज्यामध्ये माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पर्यावरण रक्षणाची चळवळ नेण्याचं काम पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग करतोय आणि त्याचे माननीय प्रधान सचिव सर आज आपल्याबरोबर आहेत. प्रवीण दराड सर, त्यांना विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. TV9, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण गेल्या दशकापेक्षा जास्त वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम TV9च्या माध्यमातून केलं. त्याबद्दल मी TV9चे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्या उपक्रमामध्ये त्यांनी शासनाला साथ दिली त्याबद्दल सुद्धा त्यांचे शासनाच्या वतीने आणि सर्व पर्यावरण प्रेमींच्या वतीने अभिनंदन करतो. आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये आपण गणपती फेस्टिवल हा पर्यावरणपूरक झाला पाहिजे. फक्त गणपतीपुरतंच मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातले वर्षभराचे सण हे देखील पर्यावरणपूरक असावेत. यासाठी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री, सर्व उपमुख्यमंत्री आणि मंत्रीगण आपापल्या जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन कसे संपूर्ण वर्षभरातले सण पर्यावरणपूरक साजरे होतील यासाठी देखील त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. आणि यामध्ये संपूर्ण शासकीय यंत्रणा, मग ते जिल्हाधिकारी असतील, संबंधित महानगरपालिकांचे महापालिका असतील, यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रीयन सहकाऱ्यांना मी विनंती करू इच्छितो की संपूर्ण वर्षभर फक्त गणपतीपुरतंच आपलं पर्यावरणपूरक फेस्टिवल मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभरातले आपले महाराष्ट्रामध्ये जेवढे फेस्टिवल होतात ते सर्व फेस्टिवल पर्यावरणपूरक करण्यामध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. सक्रिय आपण जर झालात तर मला वाटतं की महाराष्ट्राचं पर्यावरण आणि विशेष करून मुंबईचं पर्यावरण, MMRचं पर्यावरण सुधारण्यासाठी आपल्याला फार वेळ लागणार नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण सर्वांना अतिशय चांगलं पर्यावरण देऊ शकतो. एवढंच मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सर्व या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळा, त्यांच्या शाळेतले विद्यार्थी आणि सर्व पालकांचं आणि स्पर्धेमध्ये विजेते झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दराडे सर. यानंतर आपण आता प्रमुख कार्यक्रमाकडे वळणार आहोत, ज्या शालेय विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी गौरव करणार आहोत, ज्यांनी अतिशय मेहनतीतून या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पर्यावरणपूरक बाप्पाचा उत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले. त्या 2 विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. पहिला विभाग जो आहे तो 4वी ते 6वीचा हा विभाग होता आणि त्यातलं पहिलं पारितोषिक जे आता सर्व मान्यवरांना विनंती की आपण प्रदान करावं. उत्तेजनार्थ पृथ्वी भडसाळे इयत्ता 5वी. पृथ्वी भडसाळे हा इयत्ता 5वीतला मुलगा आहे आणि त्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळतंय. त्याला प्रमाणपत्र आपण गौरवतोय. माझं नाव पृथ्वी श्रीकांत भडसाळे आहे. माझ्या स्कूलचा नेम सर CJ हायस्कूल. मी या स्पर्धेत भाग घेतला म्हणून मी आनंद आहे. मला सर्टिफिकेट भेटलं आहे. तृतीय क्रमांक आहे ध्रुवांग निलेश पवार इयत्ता 6वी. ध्रुवांग निलेश पवार इयत्ता 6वी तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता आहे. हे सगळे राज्यामधून आलेले, विविध ठिकाणाहून आलेले सगळे विद्यार्थी आहेत आणि त्यांचा हा गौरव या ठिकाणी आपण करतो. मी स्पर्धेत भाग घेतला होता. मला माहिती नव्हती काय अशी गणपतीची स्पर्धा असते.
मी गणपती बनवत होता आणि मॅडमला फोटो पाठवला तर माझा नंबर आला. यानंतरचा आहे द्वितीय क्रमांक अनन्या सुरेश पाटील इयत्ता 6वी. हे केवळ मुंबई पुरते नाही तर राज्यातल्या इतर शहरांमधून देखील या ठिकाणी आलेले हे सगळे विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या शहरांमधनं ग्रामीण विभागातून आलेले विद्यार्थी आहेत. अनन्या सुरेश पाटील इयत्ता 6वी. माझ्या आईवडिलांनी आता निर्णय घेतला की मी दरवर्षी इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवणार आणि आम्ही आमच्या घरी तो बसवणार. मी माझ्या मैत्रिणींना आणि मित्रांना सगळ्यांना सांगेल की नेहमी इको फ्रेंडली बाप्पा दरवर्षी घरी आणायचा आणि बनवायचा सुद्धा. आणि प्रथम क्रमांक आहे करण हमराज रैदास. वा करण, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. हा छोटा मुलगा आपल्या पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. हे खरं प्रतिबिंब आहे महाराष्ट्राचं. प्रथम क्रमांक करण रैदास इयत्ता 4वी. मेरा नाम करण है. स्कूल का नाम लालबाग मनपा उपरा हिंदी शाला. नितिन सर मुझे पढ़ाई के बारे में बहुत बताते हैं और ये मुझे नहीं पता था टीवी का, सर ने मुझे बताया. हर स्पर्धा में मुझे सर मेरी मदद करते. यानंतर दुसरा गट आहे. गट दुसरा इयत्ता 7वी ते 9वी. तृतीय क्रमांक आहे अथर्व योगेश खंडाळकर इयत्ता 9वी. अथर्व योगेश खंडाळकर इयत्ता 9वी. त्याला आपण या ठिकाणी पारितोषिक प्रदान करतोय. या स्पर्धेचं यश आहे की राज्यातल्या विविध विभागातून आलेले सगळे विद्यार्थी असताना आपण ते TV9च्या व्यासपीठावर गौरवतोय. मी यावर्षी इको फ्रेंडली गणपती बनवला होता शाडूच्या मातीतून. आमची एक कार्यशाळा झाली होती जवाल बालभवनाकडून. ही दरवर्षी आयोजित होते. इथे आम्हाला शाडूची माती दिली होती आणि त्यापासून आम्ही गणपती बनवला होता आपला. द्वितीय क्रमांक आहे तन्मय नरेंद्र गुरव इयत्ता 7वी. तन्मय नरेंद्र गुरव इयत्ता 7वी, द्वितीय क्रमांक. आणि अशा स्पर्धांमधून भाग घेतल्यानंतर त्यांच्या शालेय जीवनामध्ये नक्कीच त्यांना उर्मी आणि उमेद मिळते की त्यांच्या पुढील भविष्याची खरी यशाची मुहूर्त मिळाली. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्या मंदिरमध्ये. मला हे दुसरं प्राइज भेटले, मला खूप चांगलं वाटलेलं आहे. आणि प्रथम क्रमांक आहे भूषण प्रीतम करडे इयत्ता 8वी. भूषण प्रीतम करडे इयत्ता 8वी. हा प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी दुसऱ्या गटामधला आहे. मी गणपती बनवला. गणपती हा मी शाडू मातीचा बनवला. हा पूर्णपणे इको फ्रेंडली होता आणि हा गणपती मी 5 दिवसानंतर घरीच विसर्जन केला. त्यामुळे खूप आनंद पण वाटला. धन्यवाद. आपण पाहिलं की TV9, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरण बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं त्याला माझे वसुंधराची असणारी जोड या माध्यमातून आपण हे पारितोषिक वितरण आपण केलं, ज्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सवामध्ये सहभाग घेतला होता. आपल्याला एक प्रश्न पडला असेल की या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ याला उशीर झाला का? तर नाही, हा उशीर मुद्दामून केला गेला कारण यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा. निखिला उमेशजी, त्याकरता माननीय दराडे सर आणि ढाकणे सरांचं म्हणणं होतं की लगेच करू नका, पुढल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात पर्यावरणपूरक उत्सवाने व्हावी याकरता प्रोत्साहन देण्यासाठी हे करा. म्हणून हा उशिरा केलेला आपल्याला आहे आणि त्याची आपण सुरुवात करतो. या ठिकाणी आपण सर्व मान्यवर आलात, त्या सर्व मान्यवरांच्या ऋणात राहून पुढल्या वर्षाची सुरुवात आजच्या दिवसापासूनच झाली अशा पद्धतीचा संकल्प करून इथे स्वल्पविराम घेऊया. गणपती बाप्पा मोरया.